नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण फॉरियर ट्रान्सफॉर्म इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी म्हणजेच त्याला FTIR इन शॉर्ट फॉर्म म्हटलं जातं. तर ह्या स्पेक्ट्रोस्कोपीचा इंट्रोडक्शन, प्रिन्सिपल, तसंच याच्यामध्ये जे कोणकोणते कंपोनंट वापरले जातात, म्हणजे जे इन्स्ट्रुमेंटेशन आहे त्याच्यामध्ये कोणकोणते कंपोनंट आहेत, तसंच त्याच्याद्वारे आपण सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस हे तिघही प्रकारचे जे काही कॉम्प्लेक्स असलेले जे काही मॉलिक्यूल आहे त्याचं आपण आयडेंटिफिकेशन करू शकतो. आणि तसंच त्याचे ॲप्लिकेशन असतील, वेगवेगळ्या फील्डमध्ये त्याचा कसा वापर केला जातो, तसंच त्याचे ॲडव्हान्टेजेस, लिमिटेशन ते आपण इन डिटेल या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला तो व्हिडिओ सुरुवात करूयात. सर्वात प्रथम FTIR ही ॲनालिटिकल टेक्निक आहे. याच्याद्वारे आपण ऑर्गेनिक, पॉलिमेरिक आणि सम जे काही इनऑर्गॅनिक मटेरियल्स आहेत त्याचं आयडेंटिफिकेशन करू शकतो. कारण की याच्यामध्ये जे मेजरमेंट केले जाते, जे काही इन्फ्रारेड ॲब्सॉर्प्शन किंवा इमिशन होते स्पेक्ट्राचं, ते डिटर्मिनेशन करण्यासाठी, मोलेक्युलर स्ट्रक्चरचं डिटर्मिनेशन करण्यासाठी याचा वापर हा केला जातो. तसंच जे काही मोलेक्युलर बॉन्ड आहे ते काही प्रमाणात स्पेसिफिक इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी जे काही आहे किंवा फ्रिक्वेन्सी आहे ते स्पेसिफिक फ्रिक्वेन्सी ॲब्सॉर्ब करत असतात. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये एक युनिक स्पेक्ट्रल फिंगरप्रिंट तयार होते. तर तीच फिंगरप्रिंट त्याच्यामध्ये आयडेंटिफिकेशन करून याचा वापर वेगवेगळ्या टेक्निकद्वारे जे काही ऑर्गेनिक असतील, पॉलिमरिक जे काही इनऑर्गॅनिक मटेरियल्स असतील त्याच्या आयडेंटिफिकेशनसाठी केला जातो. तर हे झालं त्याचं इंट्रोडक्शन. आता आपण त्याचं प्रिन्सिपल पाहूयात. तर इन्फ्रारेड लाईट हे आधी त्या सॅम्पलवरती पास केलं जातं. पास केल्यानंतर काही प्रमाणात जे काही इन्फ्रारेड लाईट असेल ती ॲब्सॉर्ब केली जाते आणि काही लाईट ही ट्रान्समिट केली जाते. आणि जेवढी पण अमाऊंटमध्ये जे ॲब्सॉर्ब वेवलेंथ आहे ती करस्पॉन्ड करते मोलेक्युलर व्हायब्रेशनला. आणि जे काही फॉरियर ट्रान्सफॉर्म हे काय करतं, जो काही रॉ असलेला जो काही डाटा असेल तो कन्वर्ट करता एका स्पेक्ट्रममध्ये, इनप्रेडिक्टेबल स्पेक्ट्रममध्ये कन्वर्ट केल्यानंतर जे काही स्पेक्ट्रम असतील ते मोलेक्युलर फिंगरप्रिंट ऑफ अ सॅम्पलला रिप्रेझेंट करतात. एकदम सिम्पल प्रिन्सिपल आहे. जे काही इन्फ्रारेड लाईट असतील ते सॅम्पलवरती पास केली जाते. नंतर काही प्रमाणात जे काही सॅम्पल असेल ते ॲब्सॉर्ब करतं ती लाईट आणि काही ट्रान्समिट पण करतं. आणि त्याच्यामुळे जे काही वेवलेंथ असेल ती मोलेक्युलर व्हायब्रेशनला करस्पॉन्ड करते. आणि हे जे काही फॉरियर ट्रान्सफॉर्म जे आहे ते रॉ असलेल्या डाटाला इनप्रेडिक्टेबल स्पेक्ट्रममध्ये कन्वर्ट करतं. आणि तसंच जर आपण पाहिलं, हे जे काही स्पेक्ट्रम असेल ते मोलेक्युलर फिंगरप्रिंट ऑफ अ सॅम्पलला रिप्रेझेंट करतं. तर हे झालं त्याचं प्रिन्सिपल. तर आता आपण त्याचं इन्स्ट्रुमेंटेशन पाहूयात. तर इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये पहिलं जे आहे इन्फ्रारेड लाईट सोर्स, याच्यामध्ये जो काही लाईट सोर्स आहे तो एक ब्रॉड इन्फ्रारेड स्पेक्ट्रम प्रोड्यूस करण्यासाठी वापरला जातो. तसं जे काही इंटरफेरोमीटर जे आहे ते स्प्लिट करतं, रिकम्बाईन करतं लाईटला आणि इंटरफेरोग्राम तयार करण्यासाठी, क्रिएट करण्यासाठी मदत करतं. जेणेकरून एक स्पेसिफिक आणि स्प्लिट झालेली जो काही लाईट आहे त्याला रिकम्बाईन करून, एकत्र करून त्याचं जे काही इंटरफेरोग्राम जे आहे ते तयार करतं. तयार केल्यानंतर तिसरं जे मेन त्याची कंपोनंट आहे सॅम्पल होल्डर. तर सॉलिड, लिक्विड आणि गॅस सॅम्पल जर असतील त्यासाठी वेगवेगळे जे काही होल्ड्स आहेत किंवा सॅम्पल होल्डर आहे त्याचा वापर हा केला जातो. त्याच्यानंतर चौथा आहे डिटेक्टर. तर डिटेक्टर काय करतं, जे काही ट्रान्समिटेड झालेली जी लाईट आहे किंवा रिफ्लेक्ट झालेली जी लाईट आहे इन्फ्रारेड लाईट ती मेजरमेंट करण्यासाठी किंवा डिटेक्शनसाठी वापरलं जातं. त्याच्यानंतर कम्प्युटर, म्हणजे जे काही फॉरियर ट्रान्सफॉर्म जे काही अल्गोरिदम आहे त्याच्याद्वारे जो काही स्पेक्ट्रम हा जनरेट होतो आणि त्याच्यानंतर त्याचं पूर्णपणे आपण ॲनालिसिस, आयडेंटिफिकेशनही करू शकतो. तर एकदम सिम्पल इन्स्ट्रुमेंटेशन आहे. आता आपण त्याचं वर्किंग पाहूया. सर्वात प्रथम जो लाईट असेल तो इंटरफेरोमीटरपर्यंत जातो. तिथं जी काही लाईट असेल तर रिकम्बाईन होते. त्याच्यानंतर सॅम्पल होल्डरवरती जे काही सॅम्पल असतं त्याच्यावरती ते पास केलं जातं. पास केल्यानंतर काही प्रमाणात लाईट ट्रान्समिट होते, काही प्रमाणात लाईट रिफ्लेक्ट होते. डिटेक्टर डिटेक्ट करतं आणि कम्प्युटर जे काही फॉरियर ट्रान्सफॉर्म जे अल्गोरिदम आहे त्याच्याद्वारे जो काही स्पेक्ट्रम जनरेट होतो आणि त्याच्यानंतर आपण जो काही डाटा असेल ते ॲनालिसिस करू शकतो. ते झालं त्याचं वर्किंग. त्याच्यानंतर सॅम्पल प्रिपरेशन टेक्निकमध्ये जर आपण पाहिलं तर सॉलिड सॅम्पल जर असेल तर ते KBR प्लेलेटमध्ये त्याच्यामध्ये इन्सर्ट केलं जातं, प्रेस केलं जातं आणि ATRद्वारे ॲनालाइज हे केलं जातं. त्याच्यानंतर लिक्विड सॅम्पल जर आपण पाहिलं तर ते लिक्विड सेल आणि
IR ट्रान्सपरंट विंडोमध्ये ठेवलं जातं. त्याच्यानंतर गॅसेस सॅम्पल जर आपण पाहिलं तर ते गॅस सेल आणि जे काय असेल त्याच्या पास केलं जातं, नंतर मग ते ॲनालिसिस केलं जातं. तर अशा प्रकारे सॉलिडमध्ये जर आपण सॉलिड सॅम्पल जर असेल तर ते KBR प्लेटमध्ये ठेवलं जातं. लिक्विड सॅम्पल असेल तर ते लिक्विड सेलमध्ये IR म्हणजे इन्फ्रारेड ट्रान्सपरंट विंडोमध्ये ते जे काही लिक्विड असेल ते टाकलं जातं. आणि गॅसेस सॅम्पल जर असेल तर ते गॅस सेलमधून आधी पास करून नंतर मग त्याचं ॲनालिसिस केलं जातं. तर अशाद्वारे जे काही सॅम्पल प्रिपरेशन असेल ते त्या वेगवेगळ्या फॉर्ममध्ये जर असेल तर त्याच्याद्वारे ते त्याच्यामध्ये प्लेस केलं जातं. त्याच्यानंतर आता आपण त्याचे ॲप्लिकेशन पाहूयात. तर वेगवेगळ्या फील्डमध्ये वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये मटेरियल आयडेंटिफिकेशन असेल, क्वालिटी कंट्रोल असेल, केमिकल ॲनालिसिसमध्ये असेल तर याचा वापर केला जातो. आता आपण त्याचे इन डिटेल ॲप्लिकेशन पाहूयात. तर केमिकल आणि फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये जर आपण पाहिलं जे काही रॉ मटेरियल असेल त्याचे इंटरमिडिएट काय आहे किंवा त्याचे फायनल प्रोडक्ट काय आहे त्याचं आयडेंटिफिकेशन आपण करू शकतो. म्हणजे एखादं जर रॉ मटेरियल आलेलं आहे तर त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज वगैरे आहे की नाही, किंवा ते प्युअर आहे की नाही, किंवा त्याचं फायनल प्रोडक्ट काय होणार आहे, किंवा त्याचे इंटरमिडिएट्स काय आहेत, ते सगळे आयडेंटिफिकेशनसाठी याचा वापर केला जातो. तसंच एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचा फंक्शनल ग्रुप काय आहे ते डिटेक्शन करण्यासाठी, किंवा ड्रगचं फॉर्म्युलेशन झालं आहे त्याचं ॲनालिसिस करण्यासाठी, किंवा एखादा कंटॅमिनंट हा त्या फार्मास्युटिकल्समध्ये किंवा त्या ड्रगमध्ये तो आढळून आलेला आहे तर मग त्याचं आयडेंटिफिकेशन करून मग त्याला आपण पुढे जाऊन इलिमिनेशन वगैरे करू शकतो. तर अशा प्रकारे केमिकल आणि फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये याचा वापर केला जातो. तसंच पॉलिमर आणि प्लास्टिक इंडस्ट्रीमध्ये जर आपण पाहिलं जे काही पॉलिमरचं जे कंपोजिशन आहे किंवा ॲडिटिव्ज आहेत त्याचं डिटर्मिनेशनसाठी याचा वापर केला जातो, किंवा काही प्रमाणात जे काही डिग्रेडेशनचे काही प्रोडक्ट आहे प्लास्टिकमध्ये त्याचं कॅरेक्टरायझेशनसाठी किंवा क्वालिटी कंट्रोल चेकअपसाठी पॉलिमर प्रोडक्शनमध्ये याचा वापर केला जातो. तसंच एन्व्हायरमेंटल ॲनालिसिसमध्ये जर पाहिलं तर जे काही एअर पोल्युटंट आहे CO2 झालं, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड असे जे काही एअर पोल्युटंट आहे किंवा नायट्रोजन डायऑक्साईड असे वेगवेगळे जे काही एअर पोल्युटंट असतात ते एन्व्हायरमेंटला हॅरेसमेंट करत असतात किंवा त्याच्यामुळे एन्व्हायरमेंट पोल्युटंट होत असतं किंवा इन्फेक्टेड होत असतं. तर मग अशा जे काही असणारे जे काही मेनली जे हार्मफुल जे पोल्युटंट आहे त्याला डिटेक्ट करण्यासाठी, किंवा सॉईल वॉटरमध्ये एखादं कंटॅमिनेशन असेल तर ते डिटेक्शनसाठी, एखाद्या जर एन्व्हायरमेंटल सॅम्पलमध्ये जर एखादं मायक्रोप्लास्टिक जर असेल तर त्याचं आयडेंटिफिकेशनसाठी एन्व्हायरमेंटल ॲनालिसिस असेल किंवा एन्व्हायरमेंटल मॉनिटरिंगमध्ये याचा वापर केला जातो. तसंच जर आपण फॉरेन्सिक सायन्समध्ये जर आपण पाहिलं एखाद्या फील्डवरती किंवा एखाद्या क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन करायचं असेल तर त्याच्यामध्ये जर एखादा बायोलॉजिकल सॅम्पल असेल, पेन असेल, फायबर असेल तर त्याच्यामुळे आपण त्या एखादा जर केस सॉल्व वगैरे होत असेल त्याच्यासाठी याच्यामध्ये मदत होऊ शकते, किंवा एक्सप्लोजिव्ह असतील, केमिकल रेसिड्यू असतील किंवा ड्रग्स असतील त्याच्या आयडेंटिफिकेशनसाठी फॉरेन्सिक सायन्समध्ये याचा वापर केला जातो. तसंच फूड आणि ॲग्रिकल्चरमध्ये जर आपण पाहिलं जे काही ॲग्रिकल्चर प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये जर काही पेस्टिसाईड असतील, कंटॅमिनंट्स असतील त्याचं आपण आयडेंटिफिकेशन करू शकतो, किंवा फूड क्वालिटी कंट्रोलमध्ये जे काही फॅट्स, प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स आहे त्याचं ॲनालिसिस करू शकतो. म्हणजे याचं एक सिम्पल तुम्हाला सांगतो की जे काही प्रोडक्ट वगैरे येत आहेत फार्मास्युटिकलमध्ये असतील, फॉरेन्सिक सायन्समध्ये जे काही बायोलॉजिकल सॅम्पल असतील, किंवा ॲग्रिकल्चरमध्ये जे काही पेस्टिसाईड असतील किंवा ॲग्रिकल्चर प्रोडक्ट आहे तर ते आपण काय करतो आहे त्या सॅम्पल होल्डरमध्ये टाकतो आहे. म्हणजे जे काही लिक्विड फॉर्ममध्ये असेल तर ते आपण IR ट्रान्सपरंट विंडोमध्ये आपण टाकतो आहे, किंवा गॅसेस असेल तर गॅस सेलमध्ये पास करून नंतर मग ते ॲनालिसिससाठी टाकतो आहे, किंवा सॉलिडमध्ये फॉर्ममध्ये असेल तर KBR पेलेट जे काय आहे त्याच्यामध्ये आपण टाकून त्याच्यावरती इन्फ्रारेड लाईट जे काही पास करून त्याच्यानंतर मग ते जे काही ॲनालिसिस आहे ते फॉरियर ट्रान्सफॉर्म जे काही आहे हे अल्गोरिदम आहे त्याच्याद्वारे आपण पूर्णपणे ॲनालिसिस वगैरे त्याचं स्पेक्ट्रम ॲनालिसिस करून त्याचं आयडेंटिफिकेशन, किंवा आपल्याला लगेच समजतं की आपण हे प्रोडक्ट किंवा आपण हे फॉर्म ऑफ कंपोनंट वापरले पण त्याच्यामध्ये वेगळ्याच प्रमाणामध्ये जर कंटॅमिनंट किंवा वेगळ्याच प्रमाणाचे जे काही स्पेक्ट्रम आहे ते आपल्याला जाणून येतं आहे तर मग त्याच्यामध्ये कंटॅमिनंट वगैरे आहे किंवा काही अजून काही जे डिटेक्शन आपल्याला त्याच्यामध्ये होऊ शकतं. अशा प्रकारे वेगवेगळ्या फील्डमध्ये याचा वापर होत असतो. तसंच बायोमेडिकलमध्ये जर आपण पाहिलं जर एखादं डिसीज डायग्नोसिस करायचं असेल तर एखादं बॉडी फ्लूइड आहे, प्युरल फ्लूइड्स असतील किंवा पस असेल तर पसमध्ये कोणत्या प्रमाणात डिसीज कॉझिंग जो काही
मायक्रो ऑर्गॅनिझम आहे किंवा कोणत्या प्रमाणात जे काही सेल आहे ते आपण याच्यामध्ये डायग्नोसिस करू शकतो. तर कोणत्या सेल ही खराब झाल्यामुळे जे काही बॉडीमध्ये जे काही चेंजेस वगैरे येत आहेत ते आपण चेक करू शकतो. किंवा जे काही मेडिकल रिसर्चमध्ये बायोमॉलिक्युलचं आपण आयडेंटिफिकेशन करू शकतो. किंवा जे काही बॅक्टेरिया असतील, व्हायरसेस असतील, ते इन्फ्रारेड सिग्नेचरद्वारे आपण डिटेक्शन त्याचं करू शकतो. तसंच जर आपण पाहिलं जे काही मटेरियल सायन्स आहे किंवा नॅनो टेक्नॉलॉजी आहे, थिन फिल्म्स असतील किंवा कोटिंग असेल, जसं कॅरेक्टरायझेशनसाठी सरफेस मॉडिफिकेशनमध्ये नॅनो पार्टिकलमध्ये याचा वापर केला जातो. किंवा जे काही हायब्रिड स्ट्रक्चर आहे, कंपोजिट मटेरियल्समध्ये ॲनालिसिस करण्यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो. तरी झालं त्याचे पूर्णपणे ॲप्लिकेशन कोणकोणत्या फील्डमध्ये कशा प्रकारे त्याचं आपण ॲप्लिकेशन किंवा त्याचे ॲडव्हान्टेजेस पाहू शकतो. तर आता आपण त्याचे ॲडव्हान्टेजेस पाहूयात. तर ॲडव्हान्टेजेस जर आपण पाहिलं तर हे नॉन डिस्ट्रक्टिव्ह ॲनालिसिस आहे. म्हणजे याच्यामध्ये जे आपण सॅम्पलचं ॲनालिसिस करतो त्याला काही प्रमाणामध्ये त्याच्यावरती परिणाम होत नाही किंवा त्याच्यावरती काही प्रमाणात त्याच्यात डॅमेज होत नाही. ते जसं तसं जे काही सॅम्पल असेल ते इंटॅक्ट राहतं. फास्ट आणि ॲक्युरेट याचा रिपोर्ट आपल्याला मिळतो. याचं हाय स्पेक्ट्रल रेझोल्युशन असल्यामुळे याचा डाटा आपल्याला फास्ट आणि ॲक्युरेसी त्याच्यामध्ये परफेक्ट असते. आणि मिनिमल सॅम्पल प्रिपरेशनमध्ये याचं आपण ॲनालिसिस हे करू शकतो. किंवा कोणतंही प्रकारचं किंवा व्हर्सटाईल ॲप्लिकेशन जर आपण पाहिलं, कोणतंही फॉर्म असेल, लिक्विड असेल, सॉलिड असेल, गॅस असेल, त्याचं ॲनालिसिस आपण ह्या टेक्निकद्वारे करू शकतो. तर हे झालं त्याचे ॲडव्हान्टेजेस. आता आपण त्याचे लिमिटेशन पाहू. तर लिमिटेशन जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये व्हेरी लो कॉन्सन्ट्रेशन असलेले जे काही सॅम्पल आहे किंवा कंपाऊंड आहे ते आपण याच्यामध्ये डिटेक्शन करू शकत नाही. काय ट्रेस ॲनालिसिस असेल ते आपण याच्यामध्ये करू शकत नाही, कारण की त्याच्यामध्ये ॲडिशनल टेक्निकद्वारे वापर करून मग त्याचं ॲनालिसिस आपण करू शकतो. तसंच जर आपण पाहिलं मॉइश्चर कॅन अफेक्ट द स्पेक्ट्रम. तर जर ज्या वेळेस मॉइश्चर त्याच्यामध्ये प्रेझेंट असेल तर त्याच्यामुळे जे काही स्पेक्ट्रम येणार आहे, फॉरियर ट्रान्सफॉर्म जे काही अल्गोरिदमवरती जो स्पेक्ट्रम येणार आहे त्याच्यावरती अफेक्ट करतो किंवा त्या इंटरफरन्स त्याच्यामध्ये झालेला पाहायला मिळतो. किंवा काही वेळेस काय होतं, याच्यामध्ये जे काही डाटा इंटरप्रिटेशन आहे ते कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये होऊन जाते. किंवा स्पेक्ट्रल ॲनालिसिस करण्यासाठी एखादा एक्सपर्टीज किंवा एक्सपिरियन्स पर्सन की ज्याला सगळं जे काही त्याचं नॉलेज आहे किंवा त्याला पूर्णपणे जे काही टेक्निक आहे किंवा हे जे इन्स्ट्रुमेंटेशन आहे ते हँडलिंग करण्यासाठी प्रॉपर जमतं, अशाच जे एक्सपर्टीज जे काही पर्सनला हायर आपल्याला करावं लागतं. तर हे त्याचं 3 लिमिटेशन आपल्याला पाहायला मिळतात. तसंच जर आपण पाहिलं हे जे काही FTR जे काही स्पेक्ट्रोस्कोपी आहे, पॉवरफुल ॲनालिटिकल टेक्निक आहे, त्याच्याद्वारे आपण मल्टिपल इंडस्ट्रीजमध्ये फूड झालं, ॲग्रिकल्चर झालं, फार्मास्युटिकल झालं, मेडिकल झालं, फॉरेन्सिक सायन्समध्ये झालं, नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये झालं, अशा वेगळ्या फील्डमध्ये आपण याचा वापर करू शकतो. आणि हे रॅपिड आणि ॲक्युरेट मॉलिक्युलर आयडेंटिफिकेशनसाठी याचा वापर करू शकतो. तसंच आपण क्वालिटी कंट्रोल असेल, फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन असेल, त्याच्यामध्ये आपण याचा ॲज अ इसेन्शियल टूल म्हणून वापर करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण FTIR स्पेक्ट्रोस्कोपी हा टॉपिक डिस्कस केला. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण हा जो टॉपिक डिस्कस केला आहे त्याच्या ऑलरेडी नोट्स मी टेलिग्राम चॅनलवरती टाकलेले आहेत आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये मी दिली आहे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.